क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त टिळक रस्त्यावरील मास गोळवळकर गुरुजी विद्यालयात आधुनिक सावित्रींचा वर्ग भरवण्यात आला। From electric energy, heat energy is problem. Okay. Next topic we are going to study is electromagnetism. सावित्रीची वेशभूषा करून विद्यार्थिनी आणि शिक्षक शाळेत आले होते। या विद्यार्थिनींनी वर्गात विज्ञान व माहिती तंत्रज्ञान विषयाचा धडा शिकला। पारंपरिक वेशभूषेतील सावित्रीच्या लेखी अभ्यासासाठी लॅपटॉप, मोबाईल, टॅब, मोबाईल फोन अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला। या कार्यक्रमातून सावित्रीबाई फुले यांना आगळ्या पद्धतीने आदरांजली वाहण्यात आली। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अनुसरून भारतीय ज्ञान परंपरेला माहिती तंत्रज्ञानाची जोड देऊन जगात भारताला विश्वगुरू बनवण्याचा संदेश देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, असे मुख्याध्यापिका वासंती बनकर यांनी सांगितले। सोनल एरंडे, प्रिया जोशी, श्रद्धा सावळेकर या शिक्षकांनी संयोजन केले। नमस्कार, मी सौ वासंती बनकर, मुख्याध्यापिका माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी माध्यमिक विद्यालय। आज 3 जानेवारी स्त्री शिक्षणाचा श्री गणेशा करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची 193वी जयंती। ही जयंती आपण बालिका दिन म्हणून साजरी करतो। आमच्या माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी माध्यमिक विद्यालयातील आमच्या विद्यार्थिनी सावित्रीच्या लेकी आज सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेमध्ये प्रशालेत आलेले आहेत। आज त्या आधुनिक शिक्षणाचे धडे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित गिरवत आहेत। सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं मोटारसायकल जे युनिट आहे त्या शिकत आहेत। त्यांच्याच सहाय्याने आपला भारत देश हा पुढे उद्या महासत्ता होणार आहे। न्यू एज्युकेशन पॉलिसी ही आपल्या भारतीय ज्ञान परंपरा यावर आधारित आहे। विद्यार्थिनींना सावित्रीबाई फुले यांचा परिचय व्हावा आणि त्याच आधारावरती मुले पुढे जाव्यात यासाठी आम्ही आज ही संकल्पना आमच्या प्रशालेमध्ये राबवलेली आहे।